आज मला जायचं होतं गेवराईला. म्हणलं आता कसं जावं? आपल्या डोक्यात एक क्लिक झालं. आपण लय भयंकर माणूस आहे मग. आपल्या लक्षात काय आलं 44 लाखाची गाडी एवढी मोठी आहे. किती सीट आहे ते आपल्याला मोजता बी येत नाही एवढी मोठी गाडी आहे. पण त्याच्यामध्ये माणसांना बी घेऊन जावं लागतं आणि थांबत-थांबत जावं लागतं स्टेशनला. तुम्हाला तर माहिती ती गाडी कोणती? एस-टी. अरे एस-टीच आहे. एस-टी महामंडळ की जय. पण यायला इतकी गर्दी होती ना, मला असली धक्काबुक्की व्हायला लागली आणि त्यात होती बॅग. आयला म्हणलं ही लय अवघड आहे आपली प्रायव्हेट गाडी घेऊन गेलेलं बरं. पण नका म्हणलं ती प्रायव्हेट गाडी असणार 10 लाखाची पण 44 लाखाची गाडी. आपलं वजन जास्त या गाडीत पडणार. आता उतरलो खाली म्हणलं लय जोराची भूक लागली. बुट्टा पण दिसला होता. लय दिवसानं बुट्टा खायला लागलो होतो. आणि बुट्टा बी बघितला ना सगळा चॅपलेला होता. म्हणलं आता जाऊ दे खाऊन तर टाकू दे. ते म्हटलं नाही मिळालं पण जरा जेवढं मिळालं तेवढंच खुशी मानलेली बरी. बरोबर का नाही? घरी आलो मस्तपैकी आता म्हणलं पहिलं तोंड हात धुवून घ्यावे. लय तोंडाची हालत वेगळी झाली आपल्या. पाऊस काय येत असेना पण आपलं तोंड लय बिघडलेलं असतंय. घरी येऊन बघतो तर काही मालिका चालू होती. आपलं हात हंडी-बिंडी फोडायला लागली होती. म्हणलं याला हंडी बघायचं राहिलं आपलं. हे ड्रॅगन फ्रूट अरेरेरे! नुसते व्हिडिओ बघितले होते मी Instagramवर त्या माणसाचे. आपल्याला खायला काही कधी भेटलेले नव्हते. हातामध्ये घेतलं म्हणलं आता त्याला खायचं कसं? आपलं पेरूसारखं खाऊन टाकावं म्हणलं. पण घरचे म्हणले, "ए येडा-वेडा आहे का तू? तसं कसं खायचं?" म्हणलं, "खायचं कसं असतं?" त्यांनी कापून-बिपून दिलं मला म्हणलं. "अरे लय लाल झालेला काय?" "नका हे आपले बीट बरं काय बीट खाल्लेलं बरं." म्हणलं, "आधी टेस्टच करून बघावं." पहिल्यांदा खायला लागलोय. कसं लागतंय ते बघावं म्हणलं. आता सगळे दमादमाने सगळी माणसं यायला लागले होते. कारण घरामध्ये लय मोठा कार्यक्रम होता आपल्या. तुम्हाला पोस्टर बघून लगेच समजलं असेल कार्यक्रम कशाचा आहे. कार्यक्रम आपल्या तिच्या साखरपुड्याचा आहे. आपल्या बी जरा लवकरच येणार आहे. फक्त जरा वेळ जरा थांबावं लागेल आपल्याला. फक्त बाकी काय नाही. आता साखरपुडा म्हणलं तर तयारी तर जोरदारच चालू झाली पाहिजे. आता हे म्हणलं कोण बिन काय केलं? ते म्हणे साखरपुड्याला द्यावं लागायचं. कोण? म्हणलं अवघड आहे. चला म्हणलं भावा तू आता ते डोक्यामध्ये लय टेन्शन द्यायला आपलं चल जरा बाहेर जरा फेरफटका मारून येऊ. डोकं लय हँग झाले होते. काहीही सांगायला लागले आपल्याला आता. तर जाऊ द्या ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. टाटा बाय बाय.